नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघणार आहोत छोले भटुरे। चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीसाठी। इथे मी रात्री छोले भिजत घातले होते आणि मग दुसऱ्या दिवशी ते असे छान भिजून फुगलेले आहेत। आता इथे नंतर मग मी ते शिजवताना एका सुती कपड्यामध्ये 3 चमचे चहा पावडर जवळजवळ घेतली आहे आणि त्याची अशी पुरचुंडी बांधून त्या कुकरमध्ये मी ठेवणार आहे। त्यामुळे याचा कलरही छान येतो आणि चवही छान लागते। अशा प्रकारे आपल्याला जवळजवळ 7 ते 8 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या। नंतर मी इथे 1 कप रवा, अर्धा चमचा दही असं घेऊन चांगलं मिक्स केलं आहे। रवा व्यवस्थित त्यामध्ये चांगला मिक्स करायचा आहे आणि मग नंतर आपल्याला त्यामध्ये जवळजवळ 2 कप मी मैदा घेतला आहे। 1 चमचा साखर, 1 चमचा मीठ आणि पाव चमचा सोडा असं टाकून मी पुन्हा ते व्यवस्थित मिक्स केलं आहे आणि मग नंतर थोडं पाणी करून ते पीठ जवळजवळ 20 ते 25 मिनटं मी चांगलं भिजवून घेतलेलं आहे आणि मग नंतर आपल्याला ते ओला कपडा टाकून असं जवळजवळ 1 तास झाकून ठेवायचं आहे। आता इथे आपले छोले शिजलेले आहेत आणि त्याचं जे पुरचुंडी बांधून ठेवली होती ती बाजूला काढून ठेवायची। आता त्याचं काम झालेलं आहे। आता इथे तुम्ही बघू शकता छोले किती छान शिजलेले आहेत आणि त्यामुळे मग आता आपण फोडणीचं साहित्य मी काढलेलं आहे। ते 2 मोठे कांदे, 2 टोमॅटो आणि लसूण असं हँड मिक्सरमध्ये मी बारीक करून घेणार आहे। नंतर मग फोडणीसाठी मी कढीपत्ता, हळद, हिंग, लाल तिखट मसाला, दालचिनी, लवंग आणि मिरे आणि चवीपुरतं मीठ असं काढून घेतलं होतं। इथे कढईमध्ये मी जिरे मोहरीची फोडणी देऊन मग त्यामध्ये दालचिनी, लवंग, मिरे असं टाकणार आहे आणि जो कांदा आणि लसूण आणि टोमॅटो जे आपण हँड मिक्सरमध्ये बारीक केलं होतं ते आता आधी परतवून घ्यायचं आहे। तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारीच बेल आयकॉनचं बटन असेल तेही प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील, कारण मी रोज अशा नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येत असते। आता इथे आपल्या फोडणी देऊन झालेली आहे आणि कांदा टोमॅटोही व्यवस्थित परतवून झालेला आहे। त्यानंतर मग आपण लाल तिखट मसाला, चवीपुरतं मीठ ते सगळं टाकायचं आहे आणि एकदा पुन्हा 3-4 मिनटं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। जेव्हा लालसर असं म्हणजे कलर येतो आणि तेलही सुटतं बाजूला, त्यानंतर ते छोले व्यवस्थित आपल्याला यात टाकून मिक्स करायचे आहेत। आता अशी सुकी भाजी तुम्ही म्हणजे तुम्हाला जर आवडत असेल तर अशीही तुम्ही खाऊ शकता आणि रसाभाजी करायची असेल तर त्याला थोडंसं जे शिजलेलं पाणी होतं ते यात टाकून तुम्ही भाजी जवळजवळ 15 ते 20 मिनिट कमी गॅसवर उकळायची आहे, त्यामुळे कलर छान येतो। त्यानंतर आता याला परत आपण वरून तुपाची फोडणी देणार आहोत। इथे मी तूप घेतलेलं आहे 1 चमचा। त्यानंतर मग गॅस बंद करून ठेवला, कारण तुपामुळे तापलेलं होतं। त्यामध्ये 1 चमचा कसुरी मेथी आणि नंतर मग आमचूर पावडर अर्धा चमचा असं टाकलं आहे। तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर तुम्ही चाट मसालाही टाकू शकता। आता ही फोडणी आपल्याला त्या भाजीवर टाकायची आहे। खूप छान चव लागते अशा याने त्या भाजीला, वेगळीच जशी आपण हॉटेलमध्ये आपल्याला भाजी खातो त्याच पद्धतीची ही चव आपल्याला या घरच्या घरी या भाजीला करता येते। भाजीचा कलर बघू शकता तुम्ही किती छान आलेला आहे। आता इथे मी पीठ जवळजवळ 1 तास भिजल्यानंतर मी त्याचे छोटेसे असे गोळे करून छोटेसे भटुरे लाटलेले आहेत आणि मग नंतर ते आपल्याला तळायचे आहेत। एकीकडे मी कढईमध्ये तेलही तापायला ठेवलेलं आहे आणि तेल जवळजवळ व्यवस्थित तापलेल्यानंतर मग असे भटुरे लाटून ते तळून घेतलेले आहेत। भटुरे कोणत्याही आकारात तळले तरी चालतात, हाताला फक्त तेल लागणं आणि अशा पद्धतीने ते आपल्याला कढईत सोडायचे आहे आणि जेव्हा ते हे होतात तेव्हा आपल्याला बघू शकता तुम्ही इथे कसं मग व्यवस्थित तो फुलला आहे भटुरा। अशा प्रकारे आपला भटुराही रेडी आहे। आता सर्विंगसाठी मी भाजी आणि भटुरा असं प्लेटमध्ये काढून घेतलं आहे। चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद।